मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पतपेढी संघटना, महाराष्ट्रातील सर्व बँक पतपेढीवाल्यांचा पहिल्यांदा हा व्हिडिओ ऐका, पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेक बँकवाल्यांना शेअर करा. आता रिक्षावरती लोन देणाऱ्या बँका पतपेढ्या ज्या आहेत त्या मोठ्या पद्धतीनं अडचणीत आलेल्या आहेत. आणि त्या कशामुळे आलेले आहेत? हे 10% कमिशन खायचं, लोन द्यायचं, आणि ह्यांचे गुरु लोक त्यांनी एजंट नेमलेले आहेत. चेअरमन बी 10% खातात आणि तो एजंट पैसे खाऊन ही लोन केलेली होती. जवळजवळ राज्यात एक हजारो कोटी, जवळजवळ 8 ते 10 हजार कोटी हे लोन डुबलेलं आहे. लाखो गाड्या ह्या रिक्षांची परमिट संपलेली आहेत, सडलेले आहेत. आणि त्यांचे जे जामीनदार आहेत ना, जामीनदार कोण कुणाचे आहेत, त्याच्यात किती लोन नल्ला आहेत, की त्या दलालानं खाली त्याच्याच ऑफिसमध्ये सह्या घ्यायच्या, तिघांच्या कोण कुणाचा पत्ता नाही, अशी लोन दिलेली आहेत. आता बँकवाल्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. RTOला जी तुमचं करारपत्र केलं जातं, HP चढवली जाते, हायपथिकेशन केलं जातं, याचा अर्थ RTOचं तुमचं कर्ज फेडायची कुठलीही जबाबदारी नाही. फक्त त्याच्यामुळं तुमचं पत्र असल्याशिवाय तो परवाना नूतनीकरण केला जात नाही किंवा ते वाहन दुसऱ्याच्या नावावर केलं जात नाही. हे प्रथम बँकेनं लक्षात घेतलं पाहिजे, वित्तदात्यानं लक्षात घेतलं पाहिजे. असा कुठल्याही अथॉरिटीचा संबंध नाही. जर तुम्हाला कर्ज अशी बेदरकारपणे तुम्ही दिलेत, पैसे खाऊन दिलेत म्हणूनच हे कर्ज तुमचे डुबलेले आहेत. आता कितीतरी पतपेढ्या पाक बांधून ठेवलेले आहेत, बंदसुद्धा झालेले आहेत. असं काही नाही. फक्त आता प्रत्येक पतपेढीत लोचा आहे, बँकेतले लोचा आहे, सांगत नाहीत. आणि आता ह्यांची अवस्था अशी झालेली आहे की ह्यांना ते काय सांगतात, एजंट लोकांनी काय सांगितलं की हा परवाना आपण दुसऱ्याला द्यायचा, ती गाडी वडायची, इळा मोडून खिळा करायचा, त्याला 5 वर्षासाठी द्यायचं, 3 वर्षासाठी द्यायचं. पण बँकवाल्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही वाहनालाच फक्त कर्ज देऊ शकता, परवान्याला नाही. परवाना हा 5 वर्षासाठी दिला जातो. जर त्यानं तो रिन्यू केला नाही तर तो परवाना संपतो आणि परवाना धारकाला नूतनीकरणासाठी हजर राहावं लागतं आणि फिटनेस नूतनीकरणासाठी हजर राहावं लागतं. आणि जर परवानाधारक आलाच नाही नूतनीकरणाला, काहीही त्यांचं चालत नाही. शिवाय त्या बँकेनं गाड्या जर वडून आणल्या आणि त्या दुसऱ्याला विकल्या असल्या तर त्या बँका गुन्हेगार आहेत. त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी बँका वाट्टल ते करतात. आता बँकेच्या केसेससुद्धा असे आहेत, त्यांनी कोर्टाचे अवॉर्ड घेतलेले आहेत आणि ते RTOना पत्र लिहितात त्यांचे SRO वसुली अधिकारी की मी वसुली अधिकारी आहे, असा आम्हाला दाखला दिलेला आहे, आमचा परमिटवाला मिळत नाही, की आम्हाला हे कर्ज वसूल करण्यासाठी आमच्या बँकेच्या व्यवस्थापकानं किंवा कुणीतरी हा परवाना नूतनीकरण करायला तुम्ही करून द्या. तो सही करेल. त्याचा काय अधिकार आहे? त्या बँकेच्या मॅनेजरचा, चेअरमनचा, सेक्रेटरीचा वाहनाला खाली कर्ज द्यायचा अधिकार आहे आणि कर्ज वसूल करायची ही जबाबदारी त्यांची आहे. की तुम्ही पैसे खाल्लेले आहेत. तुम्हाला तुमचा दलाल सांगतोय की परवाना दुसऱ्याला देत आहेत, परवाना दुसऱ्याला देता येत नाही. फक्त परवाना हा 5 वर्षासाठी दिला जातो. हे मात्र प्रत्येक बँका पतपेढ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हां, पण तुमची जर कोर्टाची ऑर्डर असेल तर ती गाडी ऑक्शन करून ती जी तुम्ही भंगारमध्ये कायदे विकून ते तुम्हाला RTOला तुम्ही अर्ज करू शकता की हे परमिट आता कॅन्सलच झालेलं आहे. ही बँकेला ऑक्शन गाडी करून म्हणजे भंगार करून आम्ही त्याच्यातून काय पैसे येतील ते आम्ही कर्जदाराच्या खात्यावर टाकणार आहे आणि त्यानंतर त्याच्या गावच्या 7-12वरती जमिनीवरती नोंद करून आम्ही त्याची जमीन काय घर मालमत्ता विकून आम्ही पैसे वसूल करणार आहे. तेही तुम्हाला न्यायालयाकडून वसूल करावे लागतात. त्याच्यामुळे कुठल्याही बँकवाल्यानं भ्रमात राहू नये. जरी तुमची कोर्टाची ऑर्डर असली तरी ते RTOवाले परमिट रिन्यू करतील असं कुठल्याही पद्धतीत कायद्यात नाही. हेही मात्र लक्षात ठेवायचं आहे. पण तुम्हाला कायद्यानं अधिकार आहे की त्याचे 2 जामीनदार असतात, त्यांच्यावरती तुम्ही कायदेशीर अटॅचमेंट घेऊ शकता. कारण तुम्ही कर्जची बेकायदेशीर दिलेले आहेत, पैसे खाऊन दिलेले आहेत, म्हणून तुमच्या ह्या बँका डुबलेल्या आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बँकेला कुठलीही बेकायदेशीरपणे गाडीही ओढून नेता येत नाही. तुम्हाला कोर्टाची ऑर्डर असेल तर त्या SRO ती गाडी त्याला नोटीस देऊन मग ती गाडीला हात लावू शकतो, नेऊ शकतो आणि त्याला मुदत देऊ शकतो की बाबा आम्ही तुझी गाडी ऑक्शन करू, भंगार करू आणि आम्ही आमच्या तुझ्या कर्ज खात्यात पैसे टाकून बाकीचे आम्ही तुझी गावची ऑर्डर काढू आणि तुझ्या 7-12 जमिनीवर स्थावर मालमत्तेवरती आम्ही आमच्या बँकेचा 7-12 बोजा चढवू. हे बँक करू शकते कायद्यानं. आणि नेमकं बँका हेच करत नाहीत आणि हे गुरु लोक, दलाल लोक त्याच गाड्या नेतात, विकतात. बँकेला असा कुठलाही गाडी परवान्यासकट विकण्याचा अधिकारच नाही.
आणि ज्या बँकांनी विकलेले आहेत त्यांचे हे आता कितीतरी बँकांनी ज्या गाड्या आणल्या त्या पासिंग नाहीत, काहीसुद्धा नाहीत, ते परवानाधारक नाहीत, बळजबरीनं गोरगरिबांच्या गाड्या खिचून आणलेल्या आणि दुसऱ्याला भाड्याला चालवायला दिल्यात. काय त्यांना अधिकार आहे या बँका पतपेढीवाल्यांना? कशाला कर्ज देतात? हे पैसे खाऊन देतात कर्ज. अशा बँका पतपेढ्यांची तात्काळ चौकशी केली पाहिजे आणि ज्या बँकांची अशी कर्ज डुबलेली आहेत त्या संचालकावरती शासनानं 88च्या कलमानुसार चौकशी करून बुडीत कर्जाची जबाबदारी टाकून त्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेतून हे वसूल करावी शासनानं आणि गोरगरिबांचे पैसे द्यावेत. अशा कितीतरी पतसंस्था आहेत आणि पतसंस्था RTOला अर्ज करतायत. RTOवाले कशाला काय काय तुमचं परमिट रिन्यू करणार आहेत? कोर्टाला तसं काही करता येत नाही. परवाना हा सुशिक्षित रोजगारासाठी दिला जातो. कुठलाही परवाना 5 वर्षासाठी असतो असं थोडंच असतं तेव्हा. फक्त परवाना म्हणजे ते तुम्ही कर्ज कसं देऊ शकता की बाबा ही व्यावसायिक गाडी आहे आणि ह्याला 5 वर्षासाठी परवाना दिला, आम्ही 4 वर्षासाठी 5 वर्षासाठी ह्याला कर्ज दिलं तर हा फेडेल आणि त्याच्यासाठी तुम्ही जामीनदार वगैरे घेऊ शकता. परंतु अशा ज्या धोकादायक पद्धतीनं कर्ज दिलेलं आहे अशा बँकांच्या संचालकांची चौकशी केलीच पाहिजे आणि त्यांच्यावरती 88च्या कलमानं, सहकार कायद्याच्या 88च्या कलमानं चौकशी करून संचालकाकडून पैसे वसूल केले पाहिजेत. बँकावाले बोलत नाहीत कारण हे त्यांच्या जप्ती येतील. या एक पतपेढी डुबलेले आहेत, पुऱ्या गोरगरिबांचे पैसे डुबलेले आहेत, तरी बी हे पैसेच खाऊन कर्ज करतात. सडल्याच एका बँकेच्या गाड्या कुणाच्या पडल्या 50-100 सडल्यात, कुणाच्या 200 सडलेले आहेत, 2-2, 4-4 कोटी सडलेले आहेत, तरी म्हणतात आमच्याकडे एकसुद्धा गाडी सडलेली नाही. शासनानं सर्व बँकांची कर्जाची ही चौकशी करावी आणि दोषी संचालकावरती गुन्हे टाकावे, हे तरच हे गोरगरिबांचे पैसे वसूल होतात. आणि असे 5-50 पतपेढीवाल्यांच्या संचालकांना 88च्या कलमानं शासनानं चौकशी केलीच पाहिजे. का करत नाहीत? कसली ती ऑडिट करतायत, कसले रिपोर्ट जमा करतायत? एवढी डुबीत कर्ज आहेत, ही पैसे खाऊन दिलेली कर्ज आहेत, हे काही बघत नाहीत. तो दलाल सांगतो, दलालाच्याच ऑफिसमध्ये सह्या केल्या जातात तिघांच्या, कोण कुणाचा जामीनदार कुणाला माहीत नाही. हे मात्र शासनानं लक्षात ठेवलं पाहिजे, सहकारी विभागानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि तात्काळ ह्यांना नोटीस सोडून ह्यांच्या सहकार कायद्यानं ह्यांच्यावरती गुन्हे टाकले पाहिजे आणि अशा संचालकांचे स्थावर जंगम मालमत्ता ही जप्त केली पाहिजे. हा प्रत्येक पतपेढीवाल्यानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि सगळ्या पतपेढीवाल्यांना शेअर बी करा ना. काय त्याच्यात घ्यायचं? जो कायदा आहे तो कायदा. आता कितीतरी बँकांनी, माझ्याकडे सुद्धा 2-4 बँकांनी पत्र पाठवलं, अहो ते आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर असून आम्ही त्या RTOना पत्र लिहिलं तर ते असं आम्ही पत्र लिहिलं आणि ते रिन्यू करत नाहीत. काय RTOवाले जर थटले? RTOवाल्यांनी तुमची काही जबाबदारी घेतली कर्ज फेडायचं म्हणून? परिवहन विभागाची कुठलीही जबाबदारी नाही तुमचं कर्ज वसूल करायचं, त्यांचा रोलच नाही. काय फक्त कायद्यानुसार तुमचं हायपोथिकेशन केलं जातं आणि त्याला एकच नियम आहे की बँकेच्या ना हरकत पत्र असेल तर त्यांची ती SP मग कमी करू शकतात किंवा दुसऱ्याच्या नावावरती गाडी करू शकतात. हे एवढंच आहे. त्याच्यामुळं बँकवाल्यांनी कर्ज देताना 100 वेळ विचार केला पाहिजे, पैसे खाऊन देण्यापेक्षा, गोरगरिबांचे पैसे डुबवण्यापेक्षा. कारण हे मॅटर तर जिंकणारच आहे. 8-10 हजार कोटी डुबलेले आहेत सगळ्या ह्या बँका पतपेढींत. एकही पतपेढीवाला बोलत नाही. एका छोटी जरी जी 4 कोटीची संस्था आहे ती जे 1-1, 1.5 कोटी हे कर्ज डुबलेले आहेत. 50-100 गाड्या पडलेल्या आहेत, त्यांच्या सडलेल्या आहेत, तरी बँकवाला म्हणतो पतपेढीवाला आमचं काय नाही, आमचं काय नाही. काय तुमचं नाही? 10% खाल्ली दिसा, गोरगरिबांच्या गाड्या ओढून नेल्या असा, सडवल्या असा आणि आमचं काय नाही. तुमच्यावरती सहकारी कायद्यानुसार ह्या चौकशी निश्चित होतील आणि निश्चित 88च्या कलमानुसार तुमच्यावरती जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील आणि ह्या संचालकांची जबाबदारी असते. पैसे खाताना मजा वाटते, 10% कमिशन खाताना. तो दलाल सांगतो म्हणून तुम्ही लोन देता आणि तुम्ही बँकेत तरी सह्या घेतल्यात का? नाही. त्या दलालच्या हिथंच घेतल्यात. 3-3 तिघांच्या सह्या करून त्यानंच द्यायचं, त्यानंच कर्ज घ्यायचं, त्यानंचही केरायचं, त्यानंच पैसे घेऊन जायचं, त्यानंचही करायचं. मी आहे ना. त्या दलालानं म्हणायचं माझ्या बापाची बँक आहे, बँकेत माझं लय चालतं. आणि जर बँकवाल्यांच्यात हिंमत असेल तर ज्या दलालाने लोन केलं त्यांच्यावरती गुन्हे टाका, त्यांच्या संपत्ती जप्त करा. आमची फसवणूक केली म्हणून करा ना. तुमच्यात हिंमत असेल तर करा, बँकवाल्यांनी करा, पतपेढीवाल्यांनी करा. ज्या दलालांनी लोन केली आणि तुम्हाला सांगितलं की आम्ही वसूल करून देतो, आमची जबाबदारी आहे, तुम्ही काहीतरी अंडरटेकिंग घेतलं असेलच ना. मग त्या अंडरटेकिंगच्या आधारे पोलीसची फसवणूक म्हणून गुन्हे टाका त्यांच्यावरती. त्यांना असं फसवून लोन घेतलं आणि करा त्याची
संपत्ती जप्त करा त्यांची घरदारं, मग त्यांना बी कळेल ना, मग तुमचं बी काय ह्याचे पितळ उघडं पडेल ना. पण बँका पतपेढीवाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे, रिक्षा टॅक्सीचा परवाना हा तुम्हाला घाण ठेवता येत नाही. फक्त तुम्ही वाहनाला कर्ज देऊ शकता, 80% देऊ शकता, 85% देऊ शकता. ती जबाबदारी तुमची आहे. कर्ज किती द्यायचं, आता ते 15,000चा DDB तुम्हीच भरतायसा, 10% पैसे तुम्हीच खातायसा, लोन बी 3-3.5 लाख करतायसा. कशाला तुम्ही करेल गुरून तुम्ही दोघंजण त्याला तुमचीच मजा चाललेली आहे. गावाचं पैसे त्याच्यात असते तर ते डुबतात मग अशा बँकांचे. शासनानं अशा ज्या पतपेढ्या डुबलेल्या आहेत, रिक्षा लोन डुबलेली आहेत, त्यांची तात्काळ चौकशी करावी आणि अशा दोषी संचालकावरती गुन्हे टाकावेत. बँकवाल्यांनी एकमेकाला हा व्हिडिओ शेअर करा. तिथून पुढे तरी शहाणं व्हा. नाहीतर तुमच्या पाठीमागं तुस्तान हे लागणारच आहे, ह्यात काय शंकाच नाही. कारण तुमची जर पतपेढी डुबली तर लोकांच्या तक्रारी सहकारी विभागाकडे जातात आणि मग चौकशी बसतात तुमच्यावरती. आता कितीतरी रिक्षावालेसुद्धा चौकशी करतात. माझ्या नावावर नल्ला लोन केलेलं आहे, कोर्टातसुद्धा जातात. कोर्टाची सुनावली असते तिथं सांगतो त्या दलालानं माझ्या सह्या घेतल्यात, माझा काही दोष आहे तेव्हा. अशा किती केसेस आहेत माझ्याकडे, किती जणांचे पेपर आहेत आणि ते भैया लोकांनी तुम्हाला ही केलेलं आहे. भैया लोकंसुद्धा नडतात. आता तुम्ही काय असं म्हणू नका. आता तो काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. वित्त संस्थांची जबाबदारी आहे की लोन किती द्यायचं आणि हे वसूल करायचं तुम्ही असतंय. त्याच्यामुळं परिवहन विभागाचा RTOचा ते कर्ज तुमचं किती दिलायचं किंवा भरलं का नाही ह्याच्याशी काहीही तुमचा परिवहन विभागाचा संबंध नाही. हे बँका पतपेढीवाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे. लोन तुम्ही देऊ शकता कुठल्याही वाहनाला, त्यासाठी तुम्हाला ट्रेड सर्टिफिकेट मिळतं RTOवरून. तुम्ही मोटरसायकलला देऊ शकता, ट्रकला देऊ शकता. पण लोन किती द्यायचं, कसं द्यायचं आणि वसूल कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. पण बेकायदेशीर तुम्हाला दलालाच्या माध्यमातून ही गाडी ओढून घेता येत नाही, तुम्हाला कोण नडत नाही म्हणून तुमचं हे चाललेलं आहे. पण आता लोक शाणी झालेले आहेत. आता डायरेक्ट सहकारी विभागाकडे तक्रारी करतात. कितीतरी संस्थांची चौकशी झालेली आहे. मी नावं सांगत नाही कुठल्या संस्थांची, ती कोर्टातसुद्धा त्यांनी चॅलेंज केलेलं आहे रिक्षावाल्यांनीसुद्धा. असं काय म्हणताय तुम्ही, काही त्यांना लिहिता येत नाही किंवा काही ह्या जगात चांगली लोकं नाहीत, तुम्ही फसवता येते आणि गोरगरिबांचे पैसे तुम्ही डुबवतायसाठी. तर बँका पतपेढीवाल्यांनी जरूर लोन द्या, पण तुम्ही 80% लोन देऊ शकता. त्याचे 2 जामीनदार तुम्ही घेऊ शकता, त्याचं घरदार तुम्ही बघू शकता आणि त्याला तुम्ही सांगू शकता आम्ही काही तुझं 5 पैसे खात नाही बाबा, आम्ही तुला व्यवसायासाठी कर्ज देतो आहे, तुझा वेळच्या वेळेला हप्ता भर नाही तर मग आम्ही कोर्टाकडून वसूल करू. हे तुम्हाला स्पष्ट सांगावं लागेल आणि तुमच्या प्रॉमिसरी नोटमध्ये लिहिलेलं असतं. आणि तुम्ही मग ते आपले तुमची मॅनेजर क्लार्क लोक सह्या करतात आणि नोटीस करतात. आखरी नोटीस गाडी ताब्यात घेण्याचं अधिकार दिलेले आहेत. घ्या जावा ना सगळ्या गाड्या ताब्यात आणि सोडून त्यात फडकं मारत बसा ना तुम्ही. हेही मात्र बँका पतपेढीवाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि आता तुम्हाला परवानाधारक असेल तरच परवाना नूतनीकरण होतो. पण परवाना नूतनीकरण करताना जर बँकेचं कर्ज असेल तर लेटर द्यावं लागतं. हे तितकंच खरं आहे. पण तुम्ही म्हणशील की परवानाधारक नाही, आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. कोर्टाची ऑर्डर अशी नसते, कायदे वेगळे असतात आणि तुमचं पैसे काढायसाठी ह्यांनी पकवलेलं असतं. ह्याच्यात काय होईल का, असं काय होत नसते. RTOवाल्याला काय पडलेलं नाही, ते करणार बी नाही तुमचं काम. ते असं थोडंच होतं. जो कायदा आहे तो कायदा असतो. परवानाधारकाला हजर राहावंच लागतं. तुमचा परवानाधारक कुठला UPचा आहे, बिहारचा आहे, झारखंडचा आहे, महाराष्ट्रातला आहे, कुठलाही असून द्या, ती जबाबदारी तुमची आहे. जावा त्यांच्या गावी, जावा. UPचा असेल तर UPला जावा. मिळत नाही काय तेव्हा 10% कमिशन खाताना कशी मजा वाटली होती. आणि असं लोन डुबल्यावर दुसऱ्याच्या गाड्यावरून नेतायचं, जावा कोर्टात. त्याच्या घ्या स्थावर जंगम मालमत्तेवरती काय नाही. अदर स्टेटलासुद्धा तुम्हाला ऑर्डर कोर्ट देतं. अगदी एखादा महाराष्ट्रातील तर ऑर्डर तुम्हाला लगेचच मिळते. आपल्या राज्याची प्रत्येक राज्याची ऑर्डर तिथलं कोर्ट देतं. ह्याच्या 7/12वरती नोंद करा स्थावर जंगम मालमत्ता. पण तुम्हाला बाहेरच्या स्टेटमध्ये समजा UP, कर्नाटक इथलं कोण वाहन मालक असेल महाराष्ट्रात आणि त्यांना असं केलं तुम्हाला एक ऑर्डर काढावी लागते दुसऱ्या राज्याची आणि ते देतात मग. आणि तसे कलेक्टर तिथं नोंद करतात त्याच्या 7/12वरती वगैरे. आणि तुम्ही तिथे जाऊन त्याचा निलाव बी करू शकता जमिनीचा वगैरे. असं काय नाही, ह्या कायदेशीर बाबी असतात. तुम्हाला जर कर्ज वसूल करायचं असेल तर कायदेशीर बाबी पूर्ण करूनच हे करा. जर तुम्हाला कर्ज देतायसा तुम्ही तर बिनधास्त कर्ज द्या, पण कायदे पाळून द्या, कायदे समजावून घ्या आणि मग तुम्ही ची रिकव्हरी ही बराबर होईल. पण तो दलाल सांगतोय आम्ही बँक माझी आहे, साहेब लय चांगला आहे, चेअरमन माझा आहे, धडाधडा लोन पास करतो. मग ते दलालानं तुम्ही बघून घ्यायचं. तुमच्यात हिंमत असेल बँका पतपेढीवाल्यांनी
जेवढी लोन डुबले टाका ना, म्हणजे दलालांच्यावरती केसेस टाका, त्यांच्या स्थावर जंगम मालमत्ता जप्त करा. खाल्लेत पैसे तुम्ही धनाधन. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.